बाप की इज्जत होती है, जिस बाप के बेटे नालायक होते हैं उस बाप की इज्जत होती नहीं है। आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, ज्यांचं नाव घेतात अंगावर शहारे उठतात, ते आनंदराज आंबेडकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्याय मंत्री बबनरावजी गोलाब, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे, भिक्खू संघ, उपस्थित 59 जातीतील सर्व समाज बांधवांनो, आपल्याला या महाराष्ट्र शासनाने आमच्यावर मानवी संकट आणलेलं आहे. आम्ही निसर्गाच्या संकटाला थोपवलाय, परंतु या मानवी संकटाला थोपवणं ही आमची जिम्मेदारी आहे. 1935 ला आम्हाला शेड्यूल कास्ट या वर्गामध्ये बाबासाहेबांना टाकून आम्हाला आरक्षण दिलं आणि आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही आमचा प्रगती करून घेतली. परंतु ही प्रगती महाराष्ट्रातल्या पूर्वाश्रमीचे महाराणी आजचे बौद्ध यांनी बाबासाहेबांचा संदेश मानला. बाबासाहेबांनी सांगितलं खेडे सोडा आणि शहरामध्ये जा. आम्ही खेडे सोडून शहरामध्ये आलो. शिक्षण हे वागणीचं दूध आहे. जे कोणी प्राशन करील ते गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ते दूध प्राशन केलं आणि गुरुगुरतोय. आणि या महाराष्ट्रातला बौद्ध समाज फक्त स्वतःसाठी गुरुगुर करत नाही, तर या महाराष्ट्रातल्या मातंगासाठी पण गुरुगुरतोय. या महाराष्ट्राचा चर्मकार असेल, ढोर असेल, डकलवार असेल, गारुडी मांग असेल, या कॅटेगरीतील छोट्या छोट्या जातीला सोबत घेऊन करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांच्या अनुयायांनी केलं आणि आज आनंदराज आंबेडकर करत आहेत. परंतु ही बौद्धाची प्रगती, आमचा विकास झाला म्हणे. आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून ग्रामीण भागात ज्यावेळेस फिरतो, आम्ही पाहिला आजही आमच्या घरावरची पत्र निघाले नाही. आजही आम्ही 10x12च्या खोलीमध्ये 5-5 लोकांचं कुटुंब राहतो. शहरामध्ये राहणाऱ्या काही ठराविक लोकांचा विकास झाला असेल, परंतु सर्व लोकांचा विकास झाला नाही. 100% आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. आम्ही आरक्षण लावा म्हणून यांच्या मागे लागलं पाहिजे, तर आम्हाला दिलेलंच आरक्षण हे काढून यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. महातंत्र एक बहाणा आहे, आरक्षण खत्म करणं हे इनका निशाणा आहे. तुम्ही आंध्र प्रदेश करून पाहिलं असेल, आंध्र प्रदेशचे लोक शांत बसली. तुम्ही पंजाबमध्ये केलं तेही तुम्हाला जमलं, पण महाराष्ट्रात असा प्रयोग करून पाहायला तुम्ही जमणार नाही, जमू देणार नाही. 77 वर्ष या महाराष्ट्रातल्या बौद्धांनी या महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या जातीसाठी संघर्ष केला आणि आज महाराष्ट्र सरकार या बौद्धाला एकाएकी पाडू पाहत आहे, आमच्या लक्षात आलंय. या बौद्धामध्ये जी ताकद आहे, जी उर्मी आहे, जी गुर्मी आहे, ती जिरवण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. परंतु हे स्वप्न तुमचं स्वप्नच राहील, कारण या महाराष्ट्राला चर्मकार समाजाचा बौद्धाच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये यायला तयार आहे. तुम्ही पैसा, तण, मन आणि धन देऊन. तुम्हाला सर्वांना माहित असेल, फडणवीसजी अरे साध्या ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेला सदस्य सुद्धा खोटं बोलायला लाजतो. तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तरी विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये खोटं बोलताय. आम्ही शिकले सवरलेले आहेत. ज्या जजमेंट आलेला आहे, जे कोर्टाचा आदेश आहे, तो उपवर्गीकरण करा असा आदेश नाही, फक्त दिशानिर्देश आहेत. तुम्ही करू शकता. ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या सोबत आणि चळवळीच्या सोबत गद्दारी केली त्यांना आतापर्यंत काळानं माफ केलं नाही. तुम्हाला माहित असेल, आम्हाला महाराष्ट्रामध्ये नामांतर पाहिजे होतं. 16 वर्ष संघर्ष झाला. इंदिरा गांधीच्या कानावर गेलं, तिने दखल घेतली नाही. 46 गोळ्या छाताला खावा लागल्या. ज्या वाजपेयी सरकारनं भारतीय संविधानाची समीक्षा केली, भारताच्या संविधानाची समीक्षा तर करू शकले नाही, घटना बदलू शकले नाही, स्वतःचे दोन्ही गुडघे बदलून द्यावे लागले. बाबासाहेबांच्या विरोधामध्ये तो भाऊराव होळकर निवडून आला, विमान अपघातामध्ये चुराडा झाला. फडणवीस सरकार, तुम्हाला या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो, जर तुम्ही बाबासाहेबांच्या आवडीला छळत असाल तर तुम्हालाही काळ माफ करणार नाही. हा आमचा विश्वास आहे. तुम्ही जोपर्यंत आरक्षण रद्द करत नाहीत, उपवर्गीकरण रद्द करत नाहीत,
आम्हाला विश्वासात घेऊन सांगत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. माझी भीमसैनिकांना एवढीच विनंती आहे, याच्या पुढचा टप्पा आम्हाला रस्त्यावर उतरून लढावं लागलं तरी चालेल, आमच्या रक्ताचं पाणी झालं तरी चालेल, परंतु बाबासाहेबांचा प्रगती करत आपल्याला पुढे न्यायचं, मागे जाऊ द्यायचं नाही. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.